नमस्कार. आज आपण AST या विषयातील चौथा चॅप्टर यामधील सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी भाग 3 हा पाहणार आहोत. भाग 2 मध्ये आपण साधारणपणे मेकॅनिकल मिक्सचर, त्याचे कॉजेस आणि रिमेडीज पाहिल्या. त्यानंतर सप्लिमेंटरी पॉलिनेशन ही शॉर्ट नोट आपण अभ्यासली आणि त्याच्या पुढे जो महत्त्वाचा भाग होता हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार. तर हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवारमध्ये आपण त्याचं बोटॅनिकल नेम, त्यानंतर फॅमिली, ओरिजिन, जे जनरल पॉईंट्स होते ते आपण अभ्यासले. अगदी सॉईल, क्लायमेट, युजेस आणि नंतर स्टेप्स इन्व्हॉल्ड इन हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार हा भाग आपण अभ्यासला. त्यामध्ये प्रिन्सिपल पाहिलं आपण की सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी या तत्वाचा वापर करून आपण ते हायब्रिड सीड तयार करतो. म्हणजे हे जे आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार याच्यामध्ये पहिली जी स्टेप असते ती असते लाईन ए क्रॉस विथ लाईन बी. म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याला लाईन ए जी स्टराईल असते, मेल स्टराईल असतं, तर त्या मेल लाईन एचं आपल्याला सीड वाढवायचं असतं. त्याला आपण फाउंडेशन सीड असं म्हटलेलं आहे. तर पहिल्या वर्षी जे आपण हे लाईन ए क्रॉस विथ बी हे जे मेंटेन करणार आहोत लाईन एचं प्रोडक्शन, सीड प्रोडक्शन वाढवण्यासाठी, तर ते आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल पाहिलं आणि त्याच्या पुढे म्हणजे सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटीचा वापर करून मेल स्टराईल करतो आपण. त्यानंतर लाईन ए आणि लाईन बी इज सिमिलर इन ऑल अस्पेक्ट्स असं आपण म्हटलेलं होतं. त्याच्यामध्ये लाईन बी जी आहे ते पोलन फर्टाईल आहे, पण लाईन ए ही पोलन स्टराईल आहे. आणि तिथं पोलन स्टराईल कोणत्या पद्धतीने केलेलं होतं ते ऑब्जेक्टिव्हला येतं सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. तर हे आपण पाहिलेलं आहे. इथंपर्यंत आपण भाग 2 अभ्यासलेला आहे. आता भाग 3 पार्ट 3 मध्ये आपण त्याच्या पुढे जाऊया. तर तिथे आपण सीड प्रोड्यूस करताना, फाउंडेशन सीडची निर्मिती करताना आयसोलेशन रिक्वायरमेंट फार महत्त्वाचं आहे. आयसोलेशन रिक्वायरमेंट किंवा आयसोलेशन डिस्टन्स मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सीड प्रोडक्शन प्लॉट टू अवॉइड नॅचरल क्रॉसिंग. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होऊ नये म्हणून आपण विलगीकरण अंतर किंवा आयसोलेशन डिस्टन्स ठेवतो. आता ते साधारणतः किती असावं? तर फील्ड्स ऑफ अदर व्हरायटीज अँड दी सेम व्हरायटीज ऑफ जवार 300 मीटर. म्हणजे दुसऱ्या व्हरायटीज असतील ज्वारीच्या किंवा आपण जी क्रॉस करतोय त्याच व्हरायटीज असतील तर त्या व्हरायटीजपासून आपला प्लॉट साधारणपणे 300 मीटर अंतरावरती असावा. आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम जॉन्सन ग्रास. हे जॉन्सन ग्रास नेहमी लक्षात ठेवा, हे ज्वारीच्या फॅमिलीमधलं पीक आहे, गवत आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला आयसोलेशन डिस्टन्स ठेवायचं आहे 400 मीटर. युनिट लक्षात ठेवा, मीटर. बऱ्याच वेळेला आपण गफलतीने सेंटीमीटर लिहितो, तर तसं करू नका. मीटर इथं युनिट आहे. तर 400 मीटर फ्रॉम जॉन्सन ग्रास. आणि फॉरेज सॉर्गम, दुसरे आणखी त्याच कुलातील ज्वारीच्या म्हणजे ग्रामिनी या फॅमिलीमधील गवत असतील किंवा काही फॉडर क्रॉप असतील तर ते 400 मीटर तिथं हे अंतर आपल्याला ठेवावं लागेल. तर हे आयसोलेशन डिस्टन्स हा टेक्निकल पॉईंट आहे, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे किंवा आयसोलेशन रिक्वायरमेंट म्हणजे आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम टू सीड प्रोडक्शन प्लॉट टू अवॉइड नॅचरल क्रॉसिंग टू मेंटेन जेनेटिक प्युरिटी. त्याची प्युरिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला ते 2 प्लॉटमध्ये ठराविक अंतर ठेवावं लागतं आणि ते मीटरमध्ये असतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट लँड प्रिपरेशन. म्हणजे हा नेहमीचाच मुद्दा आला, जनरल आहे की आपण प्रिपरेटरी टिलेज म्हणजेच लँड प्रिपरेशन काय करतो. तर सिंपल आहे, गिव्ह 1 प्लाविंग, एक नांगरट द्या. क्रश दी क्लॉड्स विथ नॉर्वेजियन हॅरो.
म्हणजे नॉर्वेजियन हॅरोने ते क्लॉड्स फॉर्म झालेले क्रश करा. कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न. पूर्वी काही पीक घेतलेलं असेल तर त्याच्या खोडक्या गोळा करा आणि जाळून टाका. कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न. गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोइंग्स. आणि नंतर तुम्ही हॅरोइंग्स द्या, 2 ते 3 हॅरोइंग्स क्रॉसवाईज, की जेणेकरून तो प्लॉट किंवा ते शेत लेवलमध्ये येईल. त्यानंतर सोईंग टाईम. तुम्ही हायब्रिड सीड प्रोडक्शन जे घेणार आहे ते खरीपला घेऊ शकता, रब्बीला घेऊ शकता. खरीप सीझनला घेतलं तर जून जुलै असतं सोईंगचा टाईम, आणि रब्बी सीझनला घेतला असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर हा सोईंग टाईम असतो. सिम्पल आहे हे, बऱ्याच वेळेला तुम्हाला झालेलं आहे अगोदरच्या क्रॉपमध्ये. टेक्निकल मुद्दे लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण एकच पाहिला, तो म्हणजे आयसोलेशन, डिस्टन्स आणि लँड प्रिपरेशन. हा जनरल आणि टेक्निकल याच्यामध्ये थोडासा फरक आहे, ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आपल्याला जो ब्रॉड क्वेश्चन येतो तो टेक्निकल मुद्द्याशी रिलेटेड येतो. नेक्स्ट, सीड सोर्स. मग तुम्ही हे लाईन ए आणि लाईन बी जी क्रॉसिंग करून आपण ते पेरणार आहोत, तर त्याचं बिया कुठून आणणार आणि किती आणणार, कोणत्या पद्धतीने पेरणार, हे मुद्दे पुढे येतात पहा. तर ऑप्टेन ब्रीडर सीड फ्रॉम ए सोर्स अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. आपल्याला फाउंडेशन सीडची निर्मिती करायची आहे. तर हे फाउंडेशन मूलभूत आपण त्याला म्हणूया. तर ते निर्माण करण्यासाठी ए व्हरायटी आणि बी व्हरायटी आपण क्रॉस करतोय. दोन्ही सारख्याच आहेत, पण इथे ए मेल स्टराईल आपण करतो. तर हा जो सीड सोर्स आहे तो अधिकृत असावा, म्हणजे सीड सर्टिफिकेशन एजन्सी असते शासनाची, तिथून आपल्याला ते सीड कलेक्ट करावं लागेल. सोईंग मेथड, ड्रिलिंग अँड डिबलिंग. ब्रॉडकास्ट आपण करू शकत नाही. एक तर पाभरीने पेरा किंवा टोकन पद्धत अतिशय उत्कृष्ट, की ज्याला आपण डिबलिंग मेथड असं म्हणू शकतो. नेक्स्ट, मेंटेनन्स ऑफ लाईन ए कन्सिस्ट ऑफ सोईंग 2 पॅरेंट्स. आता पहा, इथं आपल्याला ए लाईन मेंटेन करायची, म्हणजेच त्याच्या बिया वाढवायच्यात, फाउंडेशन सीडची निर्मिती करायची आहे. तर इथं आपण फिमेल पॅरेंट जो असतो पहिला, तो लाईन ए असतो, कारण त्याच्यामध्ये आपण मेल ऑर्गन स्टराईल केलेला असतो. आणि तो कशामुळे केलेला असतो, कुठली टेक्निक वापरून, सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. लक्षात आलं. तर लाईन ए ही हा फिमेल पॅरेंट, आणि लाईन बी की जे पोलन सप्लाय करणार आहे, म्हणजेच पॉलिनेटर पॅरेंट आहे, तर तो लाईन बी असतो. आता हे लाईन ए आणि लाईन बी, म्हणजे लाईन म्हणण्यापेक्षा आपण व्हरायटी म्हणूया, व्हरायटी ए आणि व्हरायटी बी ही कशी पेरायची. सीड आपण कलेक्ट केल्यानंतर, सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून आणल्यानंतर, तर त्या प्लॉटमध्ये 4:2 म्हणजे प्रपोर्शन पहा, किंवा सोईंग रेशो कसा आहे, 4:2 म्हणजे फिमेल टू मेल असा रेशो आहे. 4 ओळी फिमेल म्हणजे लाईन ए पेरायचं आणि 2 ओळी लाईन बी, परत 4 ओळी लाईन ए आणि पुन्हा 2 ओळी लाईन बी. 4-2 असा प्रकारे आपल्याला ते प्लॉट सो करावं लागेल किंवा सोईंग करावं लागेल. इथं लिहिलेलेच आहे पहा, द मेल पॅरेंट म्हणजेच पॉलिनेटर पॅरेंट लाईन बी आर सोन इन दी प्रपोर्शन ऑफ 4:2 रो, म्हणजे 4 ओळी फिमेल 2 ओळी मेल. आणि तिसरं वाक्य पहा, 4 to 6 बॉर्डर रोज ऑफ मेल पॅरेंट आर सोन ऑल अराउंड दी फील्ड. आणि सभोवताली पुढे तुम्हाला A×R म्हणजे ए व्हरायटी आणि ॲक्च्युअल आपल्याला हायब्रिड सीड ज्याच्यापासून मिळणार आहे, तर पुढं अजून एक अशाच प्रकारचं कल्टिवेशन आपल्याला करावं लागतं त्या पुढच्या वर्षी. आता हे A×BA आणि पुढं A×R येणार आहे. तर A×R म्हणजे हे मेल स्टराईल लाईन आणि ती रिस्टोरर लाईन असते, यांचं क्रॉसिंग करून जे उत्पादन आपल्याला लाईन ए पासून मिळणार आहे त्याला आपण हायब्रिड सीड म्हणतो किंवा त्याला आपण सर्टिफाईड सीड म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक डायग्राम येणार आहे पहा, की असं सोईंग आपण करतो 4:2 4:2. तर ती डायग्राम तुम्हाला पुढे येईलच वाचताना, किंवा तुम्ही नोट्समध्ये ती काढली असेल पहा.
तुम्हाला ती लक्षात असेल की पेरणी कशी केलेली. म्हणजे 4:2 4:2 फिमेल टू मेल असं आपण पेरतो आणि सभोवताली त्या प्लॉटच्या 4 ते 6 ओळी पुन्हा मेल पॅरेंट्स पेरतो. तर हे लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं टेक्निकल पॉइंट आहे हा स्टार IMP. नेक्स्ट स्पेसिंग. स्पेसिंग किती ठेवणार तुम्ही? रो टू रो 2 ओळीतलं अंतर हे 75 सेंटीमीटर ठेवायचं आणि प्लांट टू प्लांट म्हणजे त्या रो मधले जे प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे ते 7.5 सेंटीमीटर असं आहे. पहा इथं युनिट सेंटीमीटर आहे, वरती 75 आहे, खाली 7.5 आहे, तर तो पॉईंट विसरायचा नाही, तर दोन्हीकडे 75 सेंटीमीटर होईल. सीड रेट, आता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. स्टार IMP डबल स्टार सीड रेट नेहमी विचारला जातो. इथे फिमेल पॅरेंटचा म्हणजे लाईन एचा सीड रेट वेगळा आहे आणि मेल पॅरेंट पॉलिनेटर जो आहे, पोलन सप्लाय करणारा जी व्हरायटी आहे ती बी, त्याचा सीड रेट वेगळा आहे. तर फिमेल पॅरेंटचा किती आहे पहा, 8 kg पर हेक्टर आणि मेल पॅरेंटचा किती आहे, 4 kg पर हेक्टर. हे कधीही विसरायचं नाही, याची गोळाबेरीज करायची नाही, 8 आणि 4 12 करायचं नाही. सेपरेट आपल्याला लिहावं लागतं. फिमेल पॅरेंट 8 kg, मेल पॅरेंट 4 kg. लक्षात ठेवा. नेक्स्ट रोगिंग. हा सुद्धा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, टेक्निकल पॉइंट आहे. जसं आयसोलेशन डिस्टन्स पाहिलं, सीड सोर्स पाहिला, दुसरा टेक्निकल पॉइंट. तिसरा टेक्निकल पॉइंट आपण सीड रेट पाहिला आणि आता रोगिंग. आता रोगिंग हा शब्द तुम्हाला ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपलमध्ये किंवा जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये आपण अभ्यासलेलं आहेच. तर रोगिंग याचा अर्थ रिमूव्ह. त्या सीड प्रोडक्शन प्लॉटमधून आपण 4:2 असं पेरलेलं आहे, ते उगवून आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही संशय येणारे अशी प्लांट दिसले तर ते फ्लावरिंगच्या अगोदर काढून टाकायचे असतात. त्याला आपण रोगिंग असं म्हणतो. रोग आउट म्हणजे रिमूव्ह. काय काय रोग आउट करायचंय पहा त्या प्लॉटमधून, की जेणेकरून जेनेटिक प्युरिटी मेंटेन होईल, भेसळ होणार नाही. त्यासाठी आपल्याला ही प्रिकॉशन घ्यावी लागते. आता पहा, रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ. काय रिमूव्ह करायचंय? ऑफ टाइप्स. पहा अंडरलाईन, ऑफ टाइप्स म्हणजे काय, तर मॉर्फॉलॉजिकली डिफरंट प्लांट. बाह्य रूपावरूनच आपण ओळखायचं, अरे हे लाईन ए आणि लाईन बी सारखं दिसत नाही, हे तिसरंच काहीतरी दिसते ज्वारीचं. नंबर ऑफ लिव्ज असतील, कलर ऑफ प्लांट असेल, हाईट ऑफ द प्लांट असेल, म्हणजे बाह्यरूप आपण स्टडी करून ते लगेच संशय आला की रोग आउट करायचं, भेसळ थांबवण्यासाठी, जेनेटिक प्युरिटी मेंटेन करण्यासाठी. नंतर आणखी काय करायचंय, व्हॉलिंटियर प्लांट्स. म्हणजे पूर्वी कधीतरी त्या प्लॉटमध्ये ज्वारी पेरलेली असते, तर अशा वेळेला तिथं बिया पडतात आणि ते उगवून येतं पाणी दिल्यानंतर, त्याला व्हॉलिंटियर प्लांट म्हणतात, लगेच रिमूव्ह करा. तिसरं पोलन सेडर. पोलन सेडर याचा अर्थ फिमेल रो मध्ये मेल प्लांट उगवलेलं असतं आणि मेल रो मध्ये फिमेल असतं. म्हणजे फिमेल आणि मेलचं जर मिक्सिंग झालं असेल नकळत, आपण 4:2 अशी लाईन मेंटेन केलेले आहेत, पण मेल प्लांट इन फिमेल रो आणि फिमेल प्लांट इन मेल रो असं जर दिसलं तर ते रिमूव्ह करायचं आणि त्याला पोलन सेडर असं आपण म्हटलेलं आहे. तर हे रोगिंग मध्ये आपण आतापर्यंत काय काय काढलं, ऑफ टाइप्स, व्हॉलिंटियर प्लांट्स आणि पोलन सेडर. बिफोर फ्लावरिंग, तर हे उगीच हार्वेस्टिंगच्या वेळेला नाही काढायचं, तर कधी करायचंय, त्याला कणीस येण्याच्या अगोदर, बिफोर फ्लावरिंग. पुढे, ऑल अबव प्लांट्स आर पुल्ड आउट टू प्रिव्हेंट रिग्रोथ. म्हणजे कट करून नाही काढायचे, डायरेक्ट पुल्ड आउट, उपटून काढायचे, की जेणेकरून आपल्याला त्याची रिग्रोथ होणार नाही. ऑल आउट क्रॉसेस शुड बी रिमूव्ड. म्हणजेच आयडेंटिफाईड बाय हाईट, नंबर ऑफ लिव्ज, कलर ऑफ प्लांट, म्हणजे त्याला आपण ऑफ टाइप म्हणतो. प्लांट्स इन बिटवीन दी रोज, फिमेल प्लांट इन मेल, मेल प्लांट इन फिमेल अँड ऑल्सो फिमेल प्लांट इन मेल, त्याला आपण पोलन सेडर म्हणतो, ते सुद्धा रिमूव्ह करायचं. वरचंच एक्सप्लेनेशन आपल्याला खाली दिलेलं आहे. त्यानंतर प्लांट्स ऑफ अदर जवार व्हरायटी अँड जॉन्सन ग्रास शुड बी रिमूव्ड विथ इन आयसोलेशन डिस्टन्स. हे जे आयसोलेशन डिस्टन्स आपण 300 मीटर 400 मीटर ठेवलेलं आहे 2 प्लॉटमध्ये,
तर त्याच्यामध्ये जर कुठं ज्वारी उगवलेली असेल, जॉन्सन ग्रास असेल तर ते रिमूव्ह करा. द पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड प्लांट्स, स्ट्रायगा वीड शुड बी रिमूव्ड. आणि काही वेळेला रोग आलेला असेल, कीडग्रस्त रोपं असतील किंवा ज्वारी असेल किंवा एक रूट पॅरासायटिक वीड येतं ज्वारीवरती जे हार्मफुल असतं, त्याला आपण स्ट्रायगा म्हणतो, विच वीड असंही म्हटलं जातं, मराठीमध्ये टारफुला असंही म्हटलं जातं. तर ते स्ट्रायगा, पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड प्लांट्स लगेच रिमूव्ह करा. आणि लास्ट, प्रॉपर अटेन्शन शुड बी गिवन ॲट फ्लावरिंग टाईम. म्हणजे हे सगळं बिफोर फ्लावरिंगच करायचं आहे आणि त्यामुळं आपल्याला ते काळजीपूर्वक प्रॉपर अटेन्शन असं म्हटलेलं आहे. तर ते गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. कशासाठी करतोय आपण? टू मेंटेन जेनेटिक प्युरिटी. तिथं फक्त ए आणि बीच क्रॉस झाला पाहिजे, तिसरं कुठलेही पोलन तिथं येता कामा नयेत, तरच आपली जेनेटिक प्युरिटी त्या लाईन एची मेंटेन होऊ शकते. तर याला म्हणायचं रोगिंग. इन शॉर्ट, रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप्स, पोलन सेडर, त्यानंतर व्हॉलिंटियर प्लांट्स, स्ट्रायगा, पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड प्लांट्स फ्रॉम दी सीड प्रोडक्शन प्लॉट बिफोर फ्लावरिंग. अंडरलाईन, हे सर्वात महत्वाचं आहे. हा टेक्निकल पॉइंट आहे, स्टार IMP. नेक्स्ट, फर्टिलायझर. हा कॉमन आहे, जनरल आहे की तुम्ही खतं कोणती टाकणार. तर रेनफेड क्रॉप असेल, पावसावरती अवलंबून असेल तर 40 kg नायट्रोजन प्लस 40 kg फॉस्फरस प्लस 35 kg पोटॅश पर हेक्टर. तर साधारणतः 40-40-35 NPK kg पर हेक्टर तुम्ही रेनफेड क्रॉप असेल ज्वारचं तर देऊ शकता. प्लस ॲडिशनल डोस ऑफ 40 to 60 kg नायट्रोजन इज गिवन 1 month आफ्टर सोईंग. आणि पेरणीनंतर तुम्ही पुन्हा 40 ते 60 किलो नायट्रोजन की ज्याला आपण नत्र म्हणतो त्याचा एक डोस द्यायचा. पण कधी? 1 month आफ्टर सोईंग ॲज ए टॉप ड्रेसिंग. म्हणजे जे खत आपण पेरणीनंतर 1 महिन्याने देतो त्याला टॉप ड्रेसिंग असं म्हटलं जातं. इरिगेटेड क्रॉप, याचा अर्थ बागायती क्षेत्र असेल, पाण्याची सोय असेल तर आपण 60 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस प्लस 40 kg पोटॅश पर हेक्टर. इथं थोडा डोस वाढवलेला आहे कारण क्षेत्र इरिगेटेड आहे. 60, 50 and 40 kg पर हेक्टर NPK, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. आणि ॲडिशनल डोस इथं सुद्धा आहे, 60 to 70 kg नायट्रोजन इज गिवन 1 month आफ्टर सोईंग. पेरणीनंतर 1 महिन्याने 60 ते 70 किलो नायट्रोजनचा डोस द्या की जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पादन घेता येईल. हे झालं फर्टिलायझर बद्दल. नेक्स्ट, इरिगेशन, पाणी. जर इरिगेटेड क्रॉप असेल तर इन खरीप सीझन फर्स्ट प्री सोईंग इरिगेशन इज गिवन. खरीप सीझन असेल, पावसाला अजून सुरुवात व्हायची तर त्या अगोदर आपण एक प्री सोईंग इरिगेशन द्यावं की जेणेकरून गवत उगवून येतं आणि ते आपण रिमूव्ह करू शकतो पीक पेरायच्या अगोदर आणि थोडंसं मॉइश्चर सीड जर्मिनेशनसाठी अवेलेबल होतं. म्हणून प्री सोईंग इरिगेशन इज एसेन्शियल इन केस ऑफ हायब्रिड प्रोडक्शन ऑफ ज्वार. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 8 to 10 days. म्हणजे साधारणतः आपण कोणत्याही पिकामध्ये पाहतो की इरिगेशन इंटरवल हा 8 ते 10 दिवसाचा असतो. इट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, सीझन अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. ह्या 2-3 गोष्टीवरती जरी तो अवलंबून असला तरी जनरल जे इंटरवल असतो तो 8 to 10 days एवढा असतो. तो नेहमी लक्षात ठेवा. हे जनरल मुद्दे आहेत, प्रत्येक क्रॉपमध्ये तुम्ही हे लिहू शकता. आणि इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस की ज्या अशा ग्रोथ स्टेजेस आहेत की ज्या यील्डशी रिलेटेड आहेत. मग फ्लावरिंग स्टेज असेल, ग्रेन फिलिंग स्टेज असेल तर अशा स्टेजला तुम्ही पाणी दिलं पाहिजे की ज्याला आपण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असं म्हणतो. आणि ज्वारमध्ये त्या 2च आहेत, एक फ्लावरिंग स्टेज किंवा इयरहेड इमर्ज स्टेज आणि ग्रेन फिलिंग स्टेज. तर हे इरिगेशन जनरल आहे. नेक्स्ट, इंटरकल्टिवेशन. हा सुद्धा जनरल मुद्दा आहे. इंटरकल्टिवेशन, टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप. पीक पेरल्यानंतर आपण पुढचे जे काही मशागतीचा प्रकार त्याच्यामध्ये घेतो, उदाहरणार्थ विडिंग असेल, खुरपणी करणे, होईंग असेल की ज्याला कोळपणी करणे म्हणतो, स्प्रेइंग ऑफ हर्बिसाइड असेल म्हणजे आपण तणनाशक फवारतो. तर हे जे सगळं आहे ते इंटरकल्टिवेशनमध्ये येतं. अगदी जनरल आहे. 1 hand विडिंग फॉलोड बाय 2 होईंग आर गिवन टू कंट्रोल वीड ग्रोथ.
म्हणजे याचा अर्थ एक विडिंग द्या आणि 2 होईंग द्या की जेणेकरून तणांचा बंदोबस्त होईल आणि ते निघून जाईल, या अर्थाने ती ओळ तिथं दिलेली आहे. प्री इमर्जन्स स्प्रे ऑफ अट्राझाइन इज इफेक्टिव्ह टू वीड कंट्रोल. इथं अट्राझाइन ही हर्बिसाइड आहे, तणनाशक आहे की जे पीक उगवायच्या गवत उगवायच्या अगोदरच ते जर स्प्रे केलं प्री टिलेज करतानाच तर गवत किंवा त्याची इंटेन्सिटी किंवा वीड इंटेन्सिटी आपण म्हणूया ती कमी राहते आणि मग एका विडिंगमध्ये मात्र आपला प्लॉट स्वच्छ होऊन जातो. हे नेहमी लक्षात ठेवा. तर हे डबल झालेलं आहे प्री इमर्जन्स स्प्रे ऑफ अट्राझाइन. अट्राझाइन अंडरलाईन करा, ही हर्बिसाइड आहे आणि आपण वीड कंट्रोलसाठी त्याचा वापर करतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट हार्वेस्टिंग. आता एवढं सगळं झालं की इरिगेशन, त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज, सोईंग केलं आपण, 4-2 असं आपण पेरलं, बॉर्डरला मेलरोज पेरले, हे सगळं झाल्यानंतर हार्वेस्टिंग आपल्याला करावं लागतं. आता मुलींनो इथे एक लक्षात ठेवा की आपल्याला फाउंडेशन सीड कोणापासून मिळणार आहे, तर लाईन ए पासून. लाईन ए हा फिमेल पॅरेंट आहे आणि लाईन बी हा मेल पॅरेंट असतो. तर हायब्रिड सीड मग ते फाउंडेशन असेल किंवा सर्टिफाईड असेल आपल्याला नेहमी फिमेल पॅरेंट पासून मिळतं. तर पहिल्यांदा आपण मेल रोज आर हार्वेस्टेड फर्स्ट अँड केप्ट सेपरेट. म्हणजे लाईन बी की ज्याला आपण मेल पॅरेंट्स म्हणतो तर त्याचा अगोदर हार्वेस्टिंग करा आणि ते वेगळं ठेवा. द फिमेल रोज आर हार्वेस्टेड वेन फुल्ली राईप आणि देन हार्वेस्ट फिमेल. that means line A. The heads are dried for a week before threshing. आता इथं हेड्स हा शब्द वापरलेला आहे, त्याला इयर हेड्स असं म्हणतात, म्हणजे कणस, ज्वारीचं कणीस. तर ते कट करा आणि ड्राईड फॉर 1 week, 1 आठवड्यासाठी ते ड्राय करा. थ्रेशिंग कॅन बी डन बाय थ्रेशर्स आणि मग मळणी यंत्राच्या मार्फत ते थ्रेश करा आणि आपल्याला साधारणतः 10% मॉइश्चर त्या ग्रेन्समध्ये मेजर झालं ते तिथंपर्यंत ते ड्राय करा आणि नंतर मग स्टोरेजला ठेवा. आणि असं फिमेल पॅरेंटचं लाईन एचं ज्या बिया मिळणार आहेत त्याचा उपयोग आपण पुन्हा पुढच्या वर्षी फिमेल पॅरेंट म्हणून वापरायचं आहे. आणि रिस्टोरर लाईन आर लाईन जी आहे म्हणजे ही वेगळी व्हरायटी आहे आणि जिचा क्रॉस आपल्याला लाईन ए बरोबर करायचा आहे आणि मग त्यांच्या क्रॉसिंगमधून आपल्याला सर्टिफाईड सीड मिळणार आहे की जे प्युअर हायब्रिड सीड मिळणार आहे ते पुढे येईल पहा. आणि ते फार महत्वाचं आहे, लाईन ए क्रॉस विथ लाईन आर. तर हे जे आपण आता जे लाईन एचं म्हणजे फिमेल पॅरेंटचे जे बिया मिळणार आहेत की ज्याला आपण फाउंडेशन सीड असं म्हटलेलं आहे त्याचा उपयोग पुढच्या वर्षी पेरणीसाठी करणार आहोत. 4-2 हे लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा मी सांगतोय कारण ह्याच्यामध्ये जम्बलिंग होतं, कन्फ्युजन होतं, तर ते लक्षात ठेवा. हे हार्वेस्टिंग झाल्यानंतर पुन्हा पहा मेंटेनन्स ऑफ रिस्टोरर लाईन आर. हे A/B ज्या वेळेला ए लाईन आणि बी लाईनचा आपण आता हे सगळं क्रॉसिंग प्रोग्राम पाहिला म्हणजे ते हायब्रिड सीड प्रोडक्शन पाहिलं, फाउंडेशन सीडची निर्मिती झालेली आहे. मग हे आर लाईन त्याच वर्षी म्हणजे हे A/B याच्याबरोबरच दुसऱ्या प्लॉटमध्ये आर लाईन सुद्धा लांब मेंटेन करावी लागते की जेणेकरून त्याचंही आपल्याला बी जास्तीचं मिळेल. लक्षात आलं. तर ही आर लाईन सुद्धा मेंटेन करायची असते. सगळे कल्चरल प्रॅक्टिसेस म्हणजे सॉईल, क्लायमेट, कारण जवारच आहे, पीक जवारच आहे, फक्त त्याला व्हरायटी वेगळी आहे म्हणून त्याला आपण आर लाईन म्हणलेलं आहे, रिस्टोरर लाईन म्हणलेलं आहे. ते जवारच क्रॉप आहे. तर ऑल कल्चरल प्रॅक्टिसेस आर कॅरीड आउट लाईक मेंटेनन्स ऑफ लाईन ए. फक्त एक्सपेक्ट काय लिहिलेलं आहे, एक्सेप्ट सीड रेट 12 to 15 kg per hectare. इथं सीड रेट आर लाईनचा सीड रेट किती आहे, 12 ते 15. इथं मेल फिमेल असला प्रकार नाही, फक्त ती व्हरायटी वेगळी आहे आणि ती त्याच्या बिया घेऊन 12 ते 15 किलो घ्यायच्या आणि हे हेक्टरवरती त्याचं पेरणी करायची. स्पेसिंग सुद्धा थोडं वेगळं दिलेलं आहे, 45x15 सेंटीमीटर. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वेळेला आपण लाईन ए क्रॉस विथ लाईन बी याचं सीड प्रोडक्शन करत होतो त्याच वर्षी
पॅरलल दुसऱ्या शेतामध्ये आपण हे आर लाईन म्हणजे ती व्हरायटी आहे वेगळी, तर ती सुद्धा आपण तिच्या बिया वाढवण्यासाठी त्याचं सीड प्रोडक्शन करण्यासाठी सगळं आपण करतोय. कल्चरल प्रॅक्टिसेस करायचे असतात. म्हणजे आपल्याला 2 प्रकारच्या बिया मिळाल्या. लाईन ए म्हणजे फिमेल पॅरेंट पहिल्या ह्याच्यामधून मेंटेनन्स ऑफ लाईन ए मधून आपल्याला जे फाउंडेशन सीड मिळालं तर ते कोणापासून मिळालं? फिमेल पॅरेंटपासून, लाईन ए पासून. आणि आपल्याला हे दुसरं जे व्हरायटी मिळणार आहे की जी लाईन ए बरोबर क्रॉस करायची, त्याला आपण रिस्टोरर लाईन किंवा आर लाईन म्हणतो, त्याचं सुद्धा प्रोडक्शन वाढवायचं आहे त्याच वर्षी. आणि म्हणून म्हटलेलं आहे मेंटेनन्स ऑफ रिस्टोरर लाईन आर. तर तिथं सगळ्या प्रॅक्टिसेस, कल्चरल प्रॅक्टिसेस वरील प्रमाणेच करायचं आहे. फक्त अपवाद काय आहे? आपल्याला सीड रेट इथं 12 ते 15 किलो वापरायचं आहे आणि स्पेसिंग 45 गुणिले 15 सेंटीमीटर ठेवायचं आहे. बाकी सगळं सेम आहे. लक्षात आलं? तर त्या दृष्टिकोनातून हे वाचा. आता याच्यानंतर पुढे भाग 4 मध्ये, पार्ट 4 मध्ये आपण काय शिकणार आहोत? तर साधारणतः त्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड हे अतिशय महत्वाचं आहे. 4था भाग याच्यावरतीच ब्रॉड क्वेश्चन येणार. कारण आपल्याला हायब्रिड सीड प्रोडक्शनचा जो गाभा आहे किंवा जे हायब्रिड सीड मिळणार आहे आपल्याला, आपण जे म्हणतो, तर ते इथं मिळणार आहे. म्हणजे 4थ्या भागामध्ये. म्हणजेच आपण क्रॉसिंग कोणाचं करणार आहे? लाईन ए इंटू रिस्टोरर लाईन आर, ए इंटू आर. आणि त्याची जे आपल्याला फिमेल पॅरेंट, म्हणजे इथं लाईन ए फिमेल पॅरेंट आहे आणि मेल पॅरेंट कोणता आहे? आर लाईन. आणि आपण नेहमी काय म्हणतो की आपल्याला जे हायब्रिड बी मिळतं ते लाईन ए पासून म्हणजे फिमेल पॅरेंट पासून मिळतं. तर फिमेल पॅरेंट लाईन ए क्रॉस विथ लाईन आर की ज्याला आपण मेल पॅरेंट म्हणणार आहे. तर त्याचं जे कल्टिवेशन आहे, त्याचं जे आयसोलेशन डिस्टन्स आपण ठेवणार आहे, त्याच्यामध्ये जे रोगिंग करणार आहे, त्याच्यामध्ये जो सीड रेट वापरणार आहे, त्याच्यामध्ये जे पेरणीचा रेशो आहे 4:2, त्याची डायग्रॅम आपण बघणार आहोत. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते आपण वाचून ठेवा. नोट्समध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. तर ते तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा आणि आपण येत्या बुधवारी तो भाग पार्ट 4 म्हणजे भाग 4 आपण अभ्यासणार आहोत की जो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात आलं? हे तुम्हाला सगळं समजलं असेल भाग 3 पर्यंत, अशी मी आशा करतो. अजून एक सूचना पहा की आता शासनाने 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. सर्वच विषयाचा तो कमी केलेला आहे. पण कमी करताना डायरेक्ट चॅप्टर किंवा धडे वगळलेले नाहीत, तर प्रत्येक धड्यामधील काही भाग वगळलेला आहे. तर तो आम्ही तुम्हाला नंतर PDF स्वरूपात पाठवूच पुढच्या आठवड्यामध्ये. त्याच्या व्यवस्थित काय ओमिट केलेलं आहे, काय उघडलेलं आहे याचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला ते पाठवू. त्यामुळं झालेला सिलेबस त्याच्यामध्ये काय अवांतर झालेलं आहे किंवा एक्सेस झालेलं आहे, तर त्याचीही चर्चा आपण करू. आणि पुढील जो काय अभ्यासक्रम आम्ही शिकवणार आहोत, म्हणजे आपले तर 4 चॅप्टर होणारच आहेत. आता ह्या 4 चॅप्टरमध्ये आपण फारसं काही बदल करणार नाही. पण पुढे जे काही आपल्याला पुढचे चॅप्टर आपण शिकणार आहोत, तर तो वगळलेला भाग ओमिट करूनच म्हणजे वगळूनच तुम्हाला टीचिंग होईल, हे लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत जे काही झालेलं आहे, आपण सर्वच मुद्दे याच्यामध्ये पुस्तकाप्रमाणे घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्येही काही वगळलेलं असेल, ओमिट झालेलं असेल, तर तेही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं जाईल. मात्र सतत वाचन करत राहा. PCBचाही अभ्यास करा. ते तुमचे कोर विषय आहेत, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि AST थोडेफार कमी जास्त मार्क झाले तरी तुमच्या करिअरमध्ये फारसा फरक पडत नाही. तरी पुन्हा ही मी का सांगतोय, कारण तुमचं सोप्या गोष्टीकडे जास्त तुमचा वेळ खर्ची होतो. तसं न करता फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीकडे जास्तीचं लक्ष द्या की जेणेकरून पुढील परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, थांबूया आपण इथे. धन्यवाद.